नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला कन्या राशी 31 डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात 4 मोठ्या घटना घडणार आहेत. त्या घटना कोणत्या? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. तर कन्या राशीच्या व्यक्तींनो, मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणती 4 घटना घडणार आहेत त्या पुढीलप्रमाणे नक्की पहा. तर कन्या राशीच्या मित्रांनो, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताला मग्न असेल, तेव्हा कन्या राशीच्या नशिबात एक असा प्रचंड स्फोट होणार आहे ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. कन्या राशीच्या लोकांना आतापर्यंत तुम्ही खूप सोसलं, खूप अपमान केला, पण आता वेळ आली आहे तुमच्या विजयाची. अशा 4 घटना तुमच्या आयुष्यात एकामागून एक घडणार आहेत, ज्या सुखद घटना असणार आहेत. देवसुद्धा आता थांबवू शकणार नाही. तर त्या सुखद घटना कोणत्या पाहूयात. तर कन्या रास असलेल्या मित्रांनो, बुध ग्रहाच्या अंमलाखाली येत आहे. ही रास बुद्धी आणि चिकाटीसाठी ओळखली जाते. पण गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्हाला असं वाटते का की मी मेहनत तर खूप करते, पण त्याचं फळ मात्र शून्य मिळते. घरात कटकटी, कामाच्या ठिकाणी राजकारण आणि पैशाच्या सततच्या चणचणीमुळे जर हे तुमच्यासोबत घडत असेल, तर 31 डिसेंबरनंतर तुमच्या आनंदाची बातमी तुम्हाला ऐकू येणार आहे. तर खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर 31 डिसेंबरनंतर ग्रहाची एक अशी दुर्मिळ युती कन्या राशीच्या भाग्य आणि लाभ स्थानावर होत आहे, जी गेल्या 12 वर्षापासून एकदाच येते. याचा परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात असे 4 मोठे बदल घडणार आहेत, जे पाहून तुमच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटेल. काही लोकांना वाटेल की हे कसं शक्य आहे. पण मित्रांनो, जेव्हा ग्रहाची चाल बदलते तेव्हा राजाचा रंक आणि रंकेचा राजा व्हायला वेळ लागत नाही. तर ह्या 4 विशिष्ट घटनांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्या कधी घडतील आणि त्यांचा सुवर्णकाळ पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते साधे उपाय करायचे आहेत, हे सर्व आपण पाहणार आहोत. तर कन्या राशीच्या माझ्या प्रत्येक बांधवांसाठी आणि भगिनीसाठी हा व्हिडिओ एक आशेचा किरण ठरणार आहे. तर कन्या राशीच्या मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हे अचानक कसं घडणार? तर त्याचे मुख्य कारण आहे तुमच्या राशी स्वामी बुध आणि भाग्याचा कारक गुरु याची बदलती चाल. कन्या राशीच्या कुंडलीत धन आणि लाभ या स्थानावर ग्रहाची दृष्टी पडत आहे. शनीची 7.5 किंवा इतर तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या अडचणींचे डोंगर आता विरघळणार आहेत. तर पहिली मोठी घटना म्हणजे तुमचा आर्थिक स्फोट. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा उसने घेऊन परत करत नसेल, तर 31 डिसेंबरनंतर ते पैसे 100% परत मिळणार आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळेल. बँक बॅलन्स आता वाढायला सुरुवात होईल. दुसरी घटना तुमच्या नोकरीत आणि व्यवसायाच्या संबंधित आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनाची वाट पाहत आहेत, त्यांना 1 जानेवारीनंतर मोठी गुड न्यूज मिळणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांना मोठा टेंडर किंवा नवीन ऑर्डर मिळून व्यवसायाचा विस्तार होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गुप्त शत्रूंवर विजय. कन्या राशीच्या लोकांना प्रगतीवर जळणारे लोक खूप असतात, पण आता काळ आला आहे की तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर तुमचे काही कोर्टाची कामे रखडली असतील, तर तेही त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत असणार आहेत. तुम्हाला मानसिक शांतता लाभणार आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता, तुमच्या घरात मांगल्य कार्य ठरेल. म्हणजे तुमच्या घरात शुभ कार्य घडणार आहे.
मग ते संतान प्राप्तीचे सुख असो किंवा मुलामुलींचे लग्न असो किंवा नवीन घराचे स्वप्न असो, हे घटना घडल्यावर तुम्हाला जाणवेल की देवाने आता तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला दिले आहे. याच आनंदामुळे तुमच्या डोळ्यात पाणी देखील येईल. हा काळ शुभ असला तरी यश टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि शक्य असल्यास ओम भू बुधाय नमः या मंत्राचा जप करा. गरिबांना हिरव्या वस्तू दान केल्या तर तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. तर 31 डिसेंबर नंतर कन्या राशीच्या मित्रांनो, तुमच्या नशिबात खूप मोठा बदल घडवून आणणार आहेत. ज्योतिषशास्त्रात आपल्याला फक्त मार्ग दाखवू शकते, पण त्या मार्गावर चालण्याची जिद्द आणि विश्वास मात्र तुमच्या स्वतःहून असायला हवा. कन्या राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. गेल्या काही काळात जे हरवलं ते आता दुपटीने भेटणार आहे. विश्वास ठेवा, देव त्याच माणसाची साथ देतो जो स्वतःवर आणि आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो. आता हार मानायची नाही, तर तुम्ही नव्याने सुरुवात करायची आहे. हे सर्व शुभ बदल घडताना तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका. सहभागी करून घ्या. इतरांना त्या तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या. कारण सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षक पठण करा आणि शक्य असल्यास पक्ष्यांना दाणे टाका. तुमची श्रद्धा आणि तुमची कृती जर शुद्ध असेल तर जगातील कोणतीही ताकद तुमची प्रगती रोखू शकणार नाही. कारण 31 डिसेंबर नंतर येणारी प्रत्येक रात्र ही तुमच्यासाठी केवळ एका वर्षाचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण युगाची सुरुवात असणार आहे. हे मनाशी पक्के करा. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.